पार्थने काव्याच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय ऐकून मात्र काव्य तर हादरणारच आहे. मित्रांनो, तो निर्णय कोणता आहे तेच आपण जाणून घेणार आहोत. इथे आता तुम्हाला तर माहितीच आहे, काव्या आणि जीवा हे दोघे जण त्याच सेम मिलन कॅफेमध्ये भेटलेले आहेत. कारण आता हे चौघे जण भेटणार होते, परंतु पार्थ आणि नंदिनी आधीच निघून गेल्यामुळे हे दोघेच मागे राहिले. आणि इकडे जीवा तो जी नंदिनी गुंडांची फायरिंग केली ते बघून त्याला हसायला येत आहे की माझी बायको किती वाघीण आहे, कशी शेरणी आहे. आणि काव्याही त्याला तेच समजून सांगत आहे की जीवा, अरे माझी नंदिनी ताई दिसायला खूप शांत दिसते, परंतु ना ती अचानकच दुर्गीचा अवतार धारण करते. खरंच नंदिनी किती ग्रेट आहे, म्हणजे बहिणीसाठी ती कशी उभी राहिली आणि त्या गुंडांची तिने कशा पद्धतीने धुलाई केली, ती खरंच किती ग्रेट आहे. परंतु आता इथे काव्या चिडलेली असते जीवावर. ती त्याला बोलत असते की अरे आपल्या चौघांना बोलायचं होतं, तू एवढ्या लेट आला, ते दोघे निघून गेले. परंतु आता त्यांनी एक मिशन हाती घेतलेलं आहे आणि ते मिशन म्हणजे आता एकत्र यायचं. त्यामुळे आता ते दोघे जण एकमेकांना प्रॉमिस करतात आणि बोलतात की आजपासून आपण त्या दोघांना त्रास होईल असं काहीच वागायचं नाही आणि त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आता आपलं एकच मिशन आहे की लग्नासाठी काय पण. आता मित्रांनो, आता जीवाने ठरवलेलं आहे की तो नंदिनीच्या घरी राहायला जाणार आहे आणि आता काव्या पार्थकडे राहायला येणार आहे. तर मित्रांनो, आता हे सगळं काही पॉसिबल होणार का, काय वाटतं तुम्हाला? कारण इकडे आता जीवा हा पार्थला विनवणी करत आहे की दादा, मला 1 महिना नंदिनीच्या घरी राहायला जायचं आहे. पण पार्थ त्याला बोलत आहे की त्यांनी तुला त्यांच्या मनातूनच उतरवून टाकलंय, तर तू त्यांच्या घरात काय राहणार. तेव्हा जीवा त्याला समजावून सांगत आहे की मी आणि काव्याने ठरवलंय की आम्ही दोघे तुम्हाला त्रास होईल असं काहीच वागणार नाही. त्यामुळे मी आता नंदिनीला मनवून दाखवणारच. परंतु पार्थ त्याला नकोच बोलत असतो. पण पार्थाच्या मनात इच्छा नसते की त्याने नंदिनीकडे का जावा, कारण नंदिनी खूप हर्ट झालेली आहे, जसं की पार्थ पण हर्ट झालेला आहे. आणि त्यामुळे आता काव्या तर पार्थकडे येणार आहे, परंतु पार्थ काव्याला राहुल देणार की नाही घरी, त्याच्या रूममध्ये राहून देणार की नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आता पार्थ काव्याला राहून देणार का नाही, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.